आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। संगमनेर तालुक्यातील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान नान्नज दुमालाच्या खंडोबा महाराज देवस्थानचा यंदाचा यात्रा उत्सव 14 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत आहे। या निमित्तानं विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे। 13 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता खंडोबा महाराजांच्या काठीची व रथाची भव्य दिवसवाद मिरवणूक होणार आहे। तर सायंकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे। 14 जानेवारी 2025 रोजी खंडोबा महाराजांची विधिवत महापूजा करून यात्रा उत्सवाला प्रारंभ होणार आहे। 15 जानेवारी 2025 रोजी नान्नज दुमाला गावात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा उत्सव संपन्न होणार आहे। तर या सर्व आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। श्री क्षेत्र नान्नज दुमाला येथे साल्याबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र नान्नज दुमाला खंडोबा देवस्थानाची यात्रा दिनांक 13/1/2025 रोजी आहे। परंतु यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 तारखेला पालखी मिरवणूक दुपारी 4 वाजता नान्नज दुमाला इथून सुरू होईल आणि ती खंडोबा महाराजांच्या मंदिरापर्यंत येईल। त्यानंतर सायंकाळी 9 वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम असेल। त्या कार्यक्रमाचाही सर्व ग्रामस्थांनी व भाविकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे। आणि 13 तारखेला खंडोबा महाराजांची यात्रा 14 तारखेला खंडोबा महाराजांची यात्रा असून या यात्रेसाठीही सर्व ग्रामस्थांनी व नाशिक जिल्ह्यातील, नगर जिल्ह्यातील जे जे भाविक येतात त्या भाविकांनी या यात्रेचा, उत्सवाचा आनंद घ्यावा ही ग्रामस्थांच्या वतीने व सर्व यात्रा कमिटीच्या वतीने आपणास विनंती करत आहे।